स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते लक्ष्मी ट्रॅक्टर, कळंब, तालुका आंबेगाव येथे मिळेल ट्रॅक्टर दुरुस्ती। संपर्क कानडे बंधू। लक्ष्मी ट्रॅक्टर, भक्कम ताकद, भक्कम विश्वास। या योजनेमध्ये सहभागी आहे आणि आपल्यातले बरेचसे चांगली शेती करणारे सगळे शेतकरी या योजनेमध्ये सहभागी आहेत। मी खात्रीने सांगतो की या सगळ्या अधिकाऱ्यांच्या चांगल्या मार्गदर्शनातून व्यवसाय असेल, कृषी विज्ञान केंद्र बारामती असेल, आदरणीय पवार साहेबांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांनी ही एआय संदर्भातली केवीके बारामतीला हे सगळं सॉफ्टवेअर आणलेलं आहे। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या चांगल्या पद्धतीचा समन्वय साधून आपल्याला या सगळ्या योजना एआयच्या संदर्भामध्ये तर मगाशी सगळं प्रेझेंटेशन झालेलं आहे। 1 एकराच्या शेतामध्ये कोणत्या भागामध्ये पाणी जात आहे, कोणत्या भागात पाणी जात नाही, हे सगळं आपल्याला रोज आपल्या मोबाईलवर कळणार आहे आणि रोज आपल्याला सांगणार आहे की तुमचा आजचा एव्हरेज काय आहे। तुम्ही एखादा प्रयोग जर एखादे 2 दिवस जर थांबले तर तुमचे एव्हरेज लगेच कमी दाखवायला सुरुवात करणार आहे आणि रेग्युलरपणाने जर तुम्ही तुमच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेतला तर तुम्ही 100 टनाबरोबर चाललेले आहेत असं त्याच्यातलं रोजच्या रोज मेसेज त्या ठिकाणी येणार आहे। हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आज बायो कंपोस्टची निर्मिती साखर कारखान्याच्या माध्यमातून केली जाते। 900 रुपये दराप्रमाणे आपण उधारीवरच ही बायो कंपोस्ट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जातो। मागाशी सांगितल्याप्रमाणे स्वतंत्र ऊस विकासाचा विभाग निर्माण करण्यात आलेला आहे। कारखान्यावर रासायनिक कृषी सेवा केंद्र त्या ठिकाणी ना नफा ना तोटा तत्वावर त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्यांना ऊस लागवडीच्या साठी चांगलं उत्पादन काढण्याच्या दृष्टीनं ऊस पिकाची स्पर्धा आपण दरवर्षी घेत असतो, ज्याच्यामध्ये हंगामवार आळसाळी असेल, पूर्व हंगामी, सुरू, खोडवा या सगळ्या हंगामांसाठी 40,000, 30,000, 20,000 कार्यक्षेत्र आणि परिसरातून एकाच नावानं जास्तीत जास्त ऊस गाळप करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा 60,000, 50,000, 40,000 कार्यक्षेत्रातून एका गावातून 15,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त आणि एकूण ऊसापैकी 90% ऊस कारखान्याला आला तर त्या संबंधित ग्रामपंचायतींना 60,000, 50,000, 40,000 अशा पद्धतीची बक्षिसं आंबेगाव, शिरूर, जुन्नर या 3 तालुक्यांसाठी आपण राबवतोय। आता एमपी साहेब आपल्याला अजून एक याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल की या टेक्नॉलॉजीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी बक्षिसाची रक्कम या रकमेपेक्षा अधिकची असली पाहिजे की त्यांचा खर्च केलेला हा पहिल्या वर्षातच त्याचा याच्यातून निघून जाईल आणि आपण या सगळ्या गोष्टींसाठी चांगल्या पद्धतीनं सहभाग घ्यावा। 100 मेट्रिक टनापेक्षा म्हणजे 265 वगळता इतर सगळ्या व्हरायटीसाठी आपण व्यक्तिशः शेतकऱ्यांना 10,000 बक्षिसाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 265 साठी 120 टनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मला विशेष अभिमान आहे की आज आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आज नवीन काही व्हरायटी त्यांनी त्यांच्या प्रयोग कार्यक्षेत्रावर लावलेल्या आहेत। VSI 21-121